राक्षस याने तप केलं की त्या तपाने संपूर्ण जे काही जलसृष्टी होती त्याचा विध्वंस व्हायला सुरुवात झाला. त्यावेळी ब्रह्मा विष्णू महेश आणि आदिपराशक्तीची उपासना केली आणि मग ही आदिपराशक्ती एक वेगळ्या समुद्रामध्ये तिने आपलं रजत रूपामध्ये स्वर्णमय आभा रूपामध्ये ती प्रकट झाली. तिला मत्स्येश्वरी नावाने ओळखलं जातं आणि तिने ह्या समुद्राच्या जीव जंतूंना अभयदान दिलं, समुद्राला तिने शांत केलं. तर मला असं वाटतं ही कथा बरीचशी मिळती जुळती आहे त्या एकविरेला, म्हणजे ज्या जलदेवतेला. मुख्य कोळी बांधव हे निसर्गप्रेमी, निसर्गाला देव मानणारे, दर्या देवाला समुद्राची पूजा करणारे, साती असरा म्हणजे जलदेवतांची परत तिथे पूजा आली. आणि एकविरा म्हणजे ह्या सगळ्या जलचरांची आई, मातृशक्ती, ह्या जलदेवतेची मुख्य प्रधान शक्ती. तिच्यामुळे ह्या सगळ्या कोळी बांधवांचा एकविरेशी संबंध हा तितकाच दृढ झाला. एकविरीचं जरी नाव घेतलं तरी अशा अशा प्रसंगातून एवढे समाज वाचलेला आहे, ज्या संकटातून वाचलेला आहे, याची साक्ष हजारो कुटुंब देतात. त्यामुळे त्यांनी एकविरेशी तर एकनिष्ठ आहेत, सोबत आपल्या कुळाशी सुद्धा त्यांनी याची माहिती घेतली पाहिजे. त्याचा कुलधर्म कुलाचार जसं सांगितलेला आहे. महिन्याच्या पौर्णिमेला जसं चैत्र पौर्णिमा आली, आता श्रावण पौर्णिमा आहे, नारळी पौर्णिमा आणि माघ पौर्णिमा. कुलस्वामिनीचं तुळजाभवानीची आरती आपल्या घरात करणं आणि चैत्रला जेवढं महत्व तेवढं अश्विन महिन्यामध्ये अष्टमी तिथीला देवीचा होम असतो. आज सुद्धा जर कधी तुम्ही काही कोळीवाड्यात गेलात तर अष्टमीचा होम केल्याशिवाय त्यांचं कार्य पुढे होत नाही.